नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण मंत्रिमंडळाचे कार्य कोणते आहे, ब्रिटनच्या मंत्रिमंडळाचे कार्य हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रिटनच्या मंत्रिमंडळाची निवड कशी होते आणि त्यांची रचना अभ्यासली. त्यामध्ये आपल्या असं लक्षात आलं की ब्रिटनमध्ये मंत्रिमंडळाला सुद्धा अतिशय महत्त्वाचं स्थान आहे, कारण ब्रिटनमध्ये संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. आणि संसदीय शासन पद्धतीमध्ये आपल्याला माहीत आहे की प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचे स्थान अतिशय महत्त्वाचे असते. त्याचबरोबर राजपदामध्ये मंत्रिमंडळ यांचा सुद्धा समावेश आहे. म्हणून साहजिकच राजाला सगळे कार्य करत असताना मंत्रिमंडळाचा सल्ला घेणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणूनच ब्रिटनच्या मंत्रिमंडळाला अतिशय व्यापक स्वरूपाचे अधिकार प्राप्त झाले असं आपण म्हणू शकतो. तर साधारणतः आपल्याला ब्रिटनच्या मंत्रिमंडळाचे कार्याचा अभ्यास करत असताना आपण शासकीय कार्य, विधिविषयक कार्य आणि अर्थविषयक कार्य हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यातलं पहिलं शासकीय कार्य हे सुद्धा ब्रिटनच्या मंत्रिमंडळाचं अतिशय महत्त्वाचं कार्य आहे. यामध्ये देशाचं धोरण ठरवणे, त्याचबरोबर निर्णय घेणे, विकास कार्याला चालना देणे, तसेच पार्लमेंटने केलेले कायदे, ठरवलेले धोरणे आणि घेतलेले निर्णय यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, हे सगळं काम ब्रिटनच्या मंत्रिमंडळाला करावं लागतं. त्याचबरोबर ब्रिटनच्या मंत्रिमंडळाला प्रशासनावर नियंत्रण ठेवावं लागतं. त्याचबरोबर शासनाने जे धोरण ठरवले त्याची अंमलबजावणी प्रशासकीय व्यवस्थेकडून करून घेण्याचं काम हे सुद्धा ब्रिटनच्या मंत्रिमंडळालाच करावं लागतो. त्याचबरोबर विविध खात्यांमध्ये समन्वय साधणे, खात्यांमध्ये ताणतणाव असेल तर ते दूर करणे, देशात कायदा आणि सुव्यवस्था राखणे, त्याचबरोबर व्यापार, उद्योगधंदे, परराष्ट्रीय व्यवहार या संबंधीचे धोरण ठरवणे, हे सगळं काम कोणाला करावं लागतं? ब्रिटनच्या मंत्रिमंडळाला करावं लागतं. त्याचबरोबर देशाची कायदा सुव्यवस्था राखणे हे कामसुद्धा ब्रिटनच्या मंत्रिमंडळाचं आहे. त्याचबरोबर राजाला वेळोवेळी सल्ले देण्याचं कामसुद्धा कोणाला करावं लागतं? ब्रिटनच्या मंत्रिमंडळालाच करावं लागतं. यावरून आपल्या लक्षात येते की ब्रिटनच्या मंत्र्याला शासनविषयक अधिकारामध्ये व्यापक स्वरूपाचे अधिकार प्राप्त झाले असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा ब्रिटनच्या मंत्रिमंडळाचा अधिकार आहे तो म्हणजे विधिविषयक अधिकार. यालाच आपण कायदेविषयक अधिकार असं सुद्धा म्हणतो. शासनविषयक अधिकारामध्ये कायदे करणे, कायद्याची अंमलबजावणी करणे, कायद्यामध्ये सुधारणा करणे अशा प्रकारच्या कार्याचा समावेश होत असतो. आपल्याला माहीत आहे की ब्रिटनमध्ये जनतेचे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी असतात आणि या निर्वाचित प्रतिनिधींमार्फतच कायद्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे असाच उल्लेख आपल्याला ब्रिटनमध्ये केलेला दिसून येते. कारण अप्रत्यक्षरित्या का होईना ते जनतेची भूमिका किंवा जनतेची इच्छा पार्लमेंटमध्ये व्यक्त करत असतात. म्हणूनच त्यांना विधिविषयकसुद्धा व्यापक स्वरूपाचे अधिकार दिलेले आहे. त्यामध्ये शासनाने ठरवलेले धोरण आणि घेतलेले निर्णय यांची अंमलबजावणी करण्याविषयी आवश्यक ते कायदे करणे, नियम तयार करणे, नियमामध्ये सुधारणा करणे, त्याचबरोबर आवश्यक त्या विषयावर विधेयक तयार करणे, आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करणे आणि विधेयकाला पार्लमेंटची संमती मिळवण्यासाठी पार्लमेंटची संमती त्याला मिळवणे, त्याचबरोबर पार्लमेंटमध्ये ते विधेयक बहुमताने मंजूर करणे, त्याचबरोबर पार्लमेंटचे अधिवेशन बोलवणे, कामकाज स्थगित करणे, गरज पडल्यास विशेष अधिवेशन बोलवणे आणि या सगळ्या कामासाठी राजाला सल्ला देणे, अधिवेशन बोलवण्याचा, त्यामध्ये अधिवेशन स्थगित करण्याचा, त्याचबरोबर विशेष अधिवेशन बोलवण्याचा, हे सगळे अधिकार आपल्याला माहीत आहे की राजाला आहे. परंतु राजाला कधी अधिवेशन बोलवायचं आणि कशा प्रकारे बोलवायचं याविषयीचा सल्लासुद्धा कोण देतात? तर ब्रिटनचे मंत्रिमंडळ देतात, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ देतात. त्याचबरोबर विशिष्ट परिस्थितीत हाऊस ऑफ कॉमन्सचं विसर्जन करायचं असेल तर विसर्जन करण्याचा अधिकारसुद्धा कोणाला आहे? राजाला आहे. परंतु ते विसर्जनसुद्धा कधी करायचं हे सुद्धा या संदर्भात सुद्धा सल्ला कोण देतात? तर मंत्रिमंडळच देतात, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळच देतात. म्हणजे विधिविषयक, कायदेविषयक कार्याबाबत सुद्धा
ब्रिटनच्या मंत्रिमंडळाला अतिशय व्यापक स्वरूपाचे अधिकार प्राप्त झाले असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर तिसरा आणि शेवटचा अधिकार शिकायचा आहे तो म्हणजेच अर्थविषयक अधिकार. अर्थविषयक अधिकार हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. यामध्ये ब्रिटनचे दरवर्षी जे अंदाजपत्रक तयार केले जातात ते तयार करणे, वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे, त्याचबरोबर त्याला धनविधेयक तयार करणे असं सुद्धा म्हटलं जाते. वार्षिक अंदाजपत्रक आणि धनविधेयक तयार करून ते पार्लमेंटमध्ये सादर करणे हे काम महत्त्वाचं म्हणजेच ब्रिटनच्या अर्थमंत्र्याचं असते. ब्रिटनचा अर्थमंत्रीच ब्रिटनचं वार्षिक अंदाजपत्रक आणि धनविधेयक तयार करून पार्लमेंटमध्ये सादर करीत असतो आणि पार्लमेंटची त्याला मंजुरी दिल्यानंतर त्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करण्याचं कामसुद्धा ब्रिटनच्या मंत्रिमंडळाचंच आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनचा देशाचा कारभार सांभाळणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर पैशाची गरज पडल्यास आंतरराष्ट्रीय संस्थेकडून कर्ज घेणे, संचित निधीतून पैसा खर्च करणे याबाबतचा महत्त्वाचा सल्ला देण्याचं काम कोण करत असते? राजाला सल्ला देण्याचं काम हे ब्रिटनचं मंत्रिमंडळच करत असते. तर अशा प्रकारे आपल्या लक्षात येईल की ब्रिटनचे मंत्रिमंडळ वेळोवेळी राजाला सल्ला देण्याचं काम तर करतातच, त्याचबरोबर कायद्याची अंमलबजावणी करणे, त्याचबरोबर कायदे तयार करणे आणि अर्थविषयक सादर करणे या सगळ्या बाबतीत ब्रिटनच्या मंत्रिमंडळाची भूमिका कशी आहे? अतिशय महत्त्वाची आहे. तर अशा प्रकारे आज आपण ब्रिटनच्या मंत्रिमंडळाची कार्य कोणती आहे ही आपण अभ्यासली. पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला युनिट 2 अभ्यासाचं आहे. त्यामध्ये ब्रिटनचं विधिमंडळ, ब्रिटनचं पार्लमेंट अभ्यासाचं आहे. त्यामध्ये हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याची रचना आपल्याला शिकायची आहे. तत्पूर्वी या व्हिडिओमध्ये आपण ब्रिटनच्या मंत्रिमंडळाची ही 3 कार्य अभ्यासलेली आहे. याचा सविस्तर जे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्याचं स्पष्टीकरण तुम्ही तुमच्या बुकात लिहून घेण्याचा प्रयत्न करावा. बाकी गोष्टी ज्या समजल्या नाही ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून गुगल मीटच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.